अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्ताने बोलताना या सगळ्याच वक्त्यांनी फार महत्त्वाचे उल्लेख केले, ते मी पुन्हा पुन्हा करणार नाही. पण मला एक मात्र नक्की असं वाटतं की अहिल्यादेवींच्या हातामध्ये केवळ पिंड देण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला. जणू का अहिल्यादेवी म्हणजे फक्त पिंड, पण अहिल्यादेवींच्या हातामध्ये तलवार दिली पाहिजे. अहिल्यादेवी ही तलवार गाजवणारी अशी एक वेगळी धुरंधर महाराणी होती. हा मात्र संदर्भ फार अलीकडच्या कालावधीमध्ये आला आणि म्हणून अहिल्यादेवींना फार नव्या संदर्भात बघितलं पाहिजे. मला असं वाटलं, मध्यंतरी मी इंदोरला गेलो होतो. गंमत बघा, इंदोरला मी गेलो होतो. इंदोरमध्ये महू ही बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी आहे. तिथे माझं व्याख्यान होतं. महूमध्ये माझं व्याख्यान झालं, मग इंदोरमध्ये माझं व्याख्यान झालं. त्यांना मी असं म्हटलं की महाराष्ट्र मध्य प्रदेशबद्दल कृतज्ञ आहे, कारण तुम्ही आमच्या बाबासाहेबांना जन्म दिला. आणि त्याचवेळी मध्य प्रदेशने सुद्धा आमच्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे, कारण तुमच्या अहिल्यादेवींना आम्ही जन्म दिला. मी होळकर पॅलेस बघत होतो, राजवाडा बघत होतो, महेश्वरला गेलो, महेश्वरी साड्या बघितल्या, खरेदी केल्या आणि माझ्या लक्षात असं आलं, राज्यकारभार कसा करावा याचं एकमेव उदाहरण जर कुठलं असेल भारतामध्ये तर ते अहिल्यादेवी आहे. या अहिल्यादेवींनी ज्या प्रकारचा राज्यकारभार केला, मला खरंच कमाल अशी वाटतं की या प्रकारचा राज्यकारभार त्या कालावधीमध्ये, म्हणजे 300 वर्षांपूर्वी ज्यांचा जन्म झाला, 3 शतकांपूर्वीची गोष्ट आहे, 300 वर्षांपूर्वी ज्यांना या प्रकारच्या कल्पना मनात आल्या. मी मगाशी पवार सरांनी उल्लेख केला, तो फार महत्वाचा आहे की त्या कालावधीमध्ये मुक्ताई त्यांची मुलगी 18 वर्षांची होते, मगच मी लग्न करणार तिचं. आणि त्याच वेळी सांगितलं की जे हे सगळे बाकीचे दरोडेखोर आहेत त्यांचा बंदोबस्त जो कोणी करेल त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न करून देईल. लोकांनी विचारलं, पण त्याची जात कुठली असेल, तुम्हाला कल्पना आहे का? त्या म्हटल्या, मला जात महत्वाची वाटत नाही, मला गुणवत्ता महत्वाची वाटते. मी जात मानत नाही असं 300 वर्षांपूर्वी म्हणणारी अहिल्यादेवी हा आपला वारसा आहे. हा वारसा आपण लक्षात घेतला पाहिजे. मला अनेकदा असं वाटतं की हा वारसा किती मोठा आहे. म्हणजे आज पाण्याचा प्रश्न तीव्र झालेला आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या हा एवढा मोठा प्रश्न आहे. त्या कालावधीमध्ये जलव्यवस्थापन म्हणजे केवळ विहीर बारव एवढाच मुद्दा नाही, जलव्यवस्थापन. मला कोणीतरी सांगितलं की बोहारी नावाचं गाव आहे, तुम्ही मगाशी उल्लेख केला असेल, त्या गावामध्ये आजही अहिल्यादेवींची विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी अद्यापही आहे, अद्यापही ते गाव त्या विहिरीचं पाणी वापरतं. ही किती मोठी गोष्ट आहे. त्या कालावधीमध्ये जलव्यवस्थापन, त्या कालावधीमध्ये शेतीचे प्रयोग, त्या कालावधीमध्ये फळबागांचे प्रयोग, हे सगळं लोक कल्याणकारी राज्य तेव्हा चालवणारी. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पेशव्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं, बाई म्हणून माझ्या वाट्याला जाऊ नका, घोड्यावर बसेन आणि भाला रोखेन तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल. त्या कालखंडामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं, त्या कालखंडामध्ये अशा प्रकारचा पराक्रम करणं. पवार सर मध्यंतरी मी एका व्याख्यानात असं म्हटलं होतं की बाहुबलीच्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी जर अहिल्यादेवींना पाहिलं असतं तर त्यांनी अहिल्यादेवींवर सिनेमा केला असता. कारण त्या बाहुबली सिनेमातली देवसेना आपला पोरगा वयात यायची वाट बघते, ही मात्र कोणाची वाट बघत नाही. सासरे गेले, पती गेला, मुलगा गेला, सगळे गेले, पण तरी सुद्धा ही बाई थांबली नाही, घोड्यावर मान ठोकली आणि काम करत राहिली. 1 नाही, 2 नाही, 5 नाही, 10 नाही, 30 वर्ष या प्रकारचा राज्यकारभार करणं. मला नेहमी असं वाटतं, ज्या प्रमाणामध्ये अहिल्यादेवी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या प्रमाणामध्ये आपण पोहोचवल्या नाहीत. आणि आपली गडबड काय झाली माहितीये का? आपण महापुरुषांना एका जातीमध्ये कैद करून टाकलेलं आहे. मला दुपारी एका जणाचा फोन आला, म्हणजे आवटे साहेब तुमचं अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त व्याख्यान आहे असं ऐकलं पंढरपूरमध्ये. मला माहिती नव्हतं म्हणजे तुम्ही धनगर आहात. मी म्हटलं मी धनगर आहे, सनगर आहे, बौद्ध आहे, कोळी आहे, माळी आहे, सगळंच आहे, पण अहिल्यादेवींबद्दल बोलायचं म्हणजे मी धनगर असलं पाहिजे असं जे काही वाटतं. मी तुम्हाला एक सांगू का, अनेक महिलांचा वारसा आपण सांगत असतो, पण भारतामध्ये सगळ्यात महत्वाचा मोठा वारसा ऐतिहासिक संदर्भामध्ये सांगायचा असेल भारताला तर तो अहिल्यादेवींचा सांगावा लागतो. पण तो वारसा पोहोचवण्यामध्ये आपल्याला अपयश आलं. आणि म्हणून या पद्धतीने अहिल्यादेवी आत्ता सांगणं फार आवश्यक आहे. सती प्रथेचा उल्लेख मगाशी केला. तुम्ही
बघा किती वाईट कालावधी होता. म्हणजे आपल्याकडे हे अनेकांच्या लक्षात येत नाही की त्या कालावधीमध्ये सतीप्रथेला विरोध करत त्या काळामध्ये राज्यकारभार करणं, त्या काळामध्ये आंतरजातीय लग्न करणं, हो आज सुद्धा आंतरजातीय लग्न करणं अवघड आहे, सोपं आहे का? त्या कालावधीमध्ये राज्यकारभार करताना या गोष्टी करणं म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की अहिल्यादेवी काळाच्या किती पुढे होत्या. अशा वेळी हा वारसा सांगणं फार आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे मी नेहमी सांगत असतो आपला वारसा फार मोठा आहे पण आरसा मात्र जरा अडचणीचा आहे. आदित्य फत्तेपूरकर हे मी नेहमी सांगत असतो मुद्दाम की आपला वारसा फार मोठा आहे पण आरसा मात्र वाईट आहे. आणि म्हणून हे वारंवार पुन्हा पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे की आपला वारसा काय. सध्या तर काय झालं माहिती आहे ना तुम्हाला, सध्या बाप पळवणारी टोळी आलेली आहे. आमच्या उद्धव ठाकरेंना विचारा, रातोरात बापच गायब करतात. महापुरुषांचं एवढं अपहरण होतं. मी शेवटी या लोकांना सांगितलं की तुम्हाला कोणाचं अपहरण करायचं असेल किंवा कोणाला तुमच्या पक्षात घ्यायचं असेल तर माझी हरकत नाही, पण किमान जिवंत माणसांना घ्या, मृत माणसांना घेऊ नका. पण अशा प्रकारे महापुरुषांचं अपहरण होत असताना, अशा प्रकारे बाप पळवणारी टोळी आलेली असताना नव्या पिढीपर्यंत हा वारसा सांगणं, त्यांना समजावून सांगणं हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून मी मुद्दाम माझ्या भाषणाचा विषय असा निवडला, अहिल्या माता ते राष्ट्रमाता भारत माता. भारत माता महत्वाची यासाठी आहे कारण आज भारत माता की जे सगळेच म्हणतात पण भारत माता म्हणजे काय याचा मात्र विसर पडलेला आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, ही गोष्ट फार जुनी आहे. पंडित नेहरूंचं डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये ही गोष्ट आहे. पंडित नेहरू अनेक ठिकाणी भाषणांना जायचे, व्याख्यानांना जायचे. एका ठिकाणी ते व्याख्यानांना गेले आणि व्याख्यानाला गेल्यानंतर भाषणाला उभे राहिले. तेवढ्याच लोकांनी भारत माता की सुरू केलं. एकदा दोनदा खूप गोष्ट झाल्यावर ते म्हटले जरा बसा, जरा झालं का तुमचं. आणि मग एकाला विचारलं काय भारत माता वारंवार म्हणता, ही भारत माता काय भानगड आहे. असं विचारलं की पंचायत असते. तो म्हटलं भारत माता म्हणजे या देशातले डोंगर, म्हणजे झाडी डोंगर हातील वगैरे आपल्या जवळच आहेत ना. झाडी डोंगर समुद्र नदी म्हणजे भारत माता. पंडित नेहरू हसले आणि म्हणाले झाडी डोंगर समुद्र जमीन म्हणजे भारत माता आहेच, पण भारत माता म्हणजे या देशातले तेव्हाचे 40 कोटी लोक आहेत. आणि नेहरू पुढे असं म्हणाले या 40 कोटी लोकांची एकच भारत माता असली पाहिजे अशी माझी अपेक्षा नाही. यापैकी प्रत्येकाची भारत माता वेगळी असू शकते आणि त्याचा आपण आदर केला पाहिजे. सगळ्यांनी एकाच भाषेत बोललं पाहिजे, सगळ्यांनी एकाच सुरात बोललं पाहिजे अशी अपेक्षा करण्याचं कारण नाही. प्रत्येकाची भाषा वेगळी, प्रत्येकाचा सूर वेगळा, हे वैविध्य अधिक महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे वैविध्य समजावून घेत असताना आपल्याला हा इतिहास समजून घेतला पाहिजे, वारसा समजून घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला की अहिल्याबाई होळकरांवर बोलायला चाललोय असं म्हटल्यावर मला जात विचारली. मगाशी ती गोंगडी माझ्या अंगावर टाकली तेव्हा मला फार छान वाटलं. उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप छान वाटलं. मला महात्मा फुल्यांची आठवण आली. मध्यंतरी मला महात्मा फुल्यांच्या नावानं समता पुरस्कार मिळाला पुण्यामध्ये. तो समता पुरस्कार मिळाला, तो पुरस्कार जाहीर झाला आणि जाहीर झाल्यावर मला लोकांचे फोन आले. त्यामध्ये प्रामुख्याने 2 वाक्य असायचे. पहिलं वाक्य, आवटे साहेब तुमचं अभिनंदन, तुम्हाला महात्मा फुले पुरस्कार मिळाला, तुम्ही माळी आहात का. मी म्हटलं अरे ज्या महात्मा फुल्यांनी जाती अंतासाठी काम केलं त्या महात्मा फुल्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला आणि तुम्ही जात काढता आहात, जात विचारता आहात. जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे जाणं आपल्याला शक्य होणार आहे की नाही. मग मला आठवलं आचार्य प्र के अत्र्यांनी महात्मा फुल्यांवर सिनेमा केला. आचार्य प्र के अत्र्यांनी महात्मा फुल्यांवर सिनेमा केला. तो सिनेमा एवढा चालला मस्के सर, त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. पण चालला म्हणजे परीक्षकांना आवडला या अर्थानं चालला. राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण तो सिनेमा प्रत्यक्ष थिएटरवर काही चालला नाही. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले आचार्य प्र के अत्रे. पुणेकरांनी आचार्य प्र के अत्रेंचा सत्कार समारंभाचं आयोजन केलं. एवढा मोठा पुरस्कार मिळाला, त्यामुळे त्यांचा सत्कार आणि कौतुक केलं पाहिजे. तो पुरस्कार मिळाल्यानंतर आचार्य प्र के अत्रे असं म्हणाले की मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला हे खरं आहे,
पण महात्मा फुल्यांवरचा माझा सिनेमा थिएटरवर काही चालला नाही. कारण म्हटले सिनेमा माळ्यावर काढला, त्यामुळे पुण्यातल्या ब्राह्मणांनी बघितला नाही, आणि सिनेमा ब्राह्मणांनी काढला म्हणून माळ्यांनी बघितला नाही. त्यामुळे सिनेमा काही चालला नाही. ही आपल्याकडची एवढी अडचण आहे. म्हणजे माझं सगळं बालपण या भागात गेलेलं असल्यामुळे मला माहिती आहे ना, आमचे सालविठ्ठल साहेब सुस्त्याचे आहेत. सुस्त्यामध्ये, जळवणीमध्ये, करकममध्ये मी लहानाचा मोठा झालो. आवटे म्हणजे कोण यांना जात कळण्याशिवाय पुढे बोलताच येत नाही. हा आपला मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मगाशी सुरेश पवार सांगत होते, आपला इतिहास एवढा वेगळा आहे. तुम्ही सांगता की छत्रपती शिवाजी महाराज या जातीचे, तुम्ही सांगता की महात्मा फुले या जातीचे, तुम्ही सांगता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जातीचे. अरे पण छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणा स्रोत आहे महाराष्ट्राचा. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुल्यांनी. पवार सर, रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुल्यांनी. शिवरायांचा पवाडा गायला कोणी? महात्मा फुल्यांनी. महात्मा फुल्यांनी हे सगळं केलं. आणि गंमत बघा, जेव्हा महाडला सत्याग्रह करण्याची वेळ आली, सत्याग्रह केला बाबासाहेबांनी, तेव्हा त्या सत्याग्रहामधली मुख्य घोषणा कुठली होती? जय शिवाजी, जय भवानी. आणि एवढंच नाही, त्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की हा सत्याग्रह माझा पहिला सत्याग्रह आहे, आणि हा पहिला सत्याग्रह मी कुठेही केला असता महाराष्ट्रामध्ये, पण मी इथंच करतोय कारण ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर काय म्हणतो? दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये असणारं जैव नातं लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला खरा महाराष्ट्र कळणार नाही, आणि गांधी, नेहरू, आंबेडकर समजल्याशिवाय आपल्याला खरा भारत कळणार नाही. रामचंद्र ढोबळे इथे आहे तर आम्ही पप्पू म्हणतो. शेतकरी कामगार पक्षाचे, काळजी करू नका, पप्पू नंतर फार प्रगती करतात आणि पंतप्रधान होण्याची सुद्धा शक्यता असते. हा पप्पू ढोबळे जो आमचा आहे तो माझा शाळेतला ज्युनियर. तुम्हाला गंमत सांगतो, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मुळामध्ये जेव्हा फुले, शाहू, आंबेडकर, गांधी, नेहरू, आंबेडकर हा जो उल्लेख मी करतोय, मला हे जाणीवपूर्वक मुद्दाम सांगायचं की आपल्याला आपला भारत काय हे समजलं पाहिजे. मी मुद्दाम याची आठवण यासाठी काढली, मध्यंतरी त्याचा मला फोन आला आणि म्हणे संजू दादा डीपी वाईट आहे, जरा डीपी बदल. मी म्हटलं आपला प्रॉब्लेमच आहे की आपल्या भारताचा डीपी चुकलेला आहे. पवार सर असं म्हटलं की पोरांना कळतं, जरा आपला डीपीच चुकलेला आहे. म्हणजे भारताच्या नावानं जो डीपी आपण ठेवलेला आहे त्या तो भारतच नाहीये, हा भलताच कुठला तरी देश आपण ठेवलेला आहे. बरं, डीपीची गडबड असते. मध्यंतरी मला मुंबईमध्ये एक प्राध्यापिका भेटल्या. त्या मला वाटल्या, आवटे साहेब ओळखलं का? आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. मी म्हटलं प्रत्यक्ष भेटल्यावर ओळखू याल असा डीपी ठेवत चला. डीपी असा आणि प्रत्यक्ष असा. मी गमतीनं सांगत असतो, आपण तेवढे सुंदर नसतो जेवढे डीपीवर असतो, आणि अभिजित तेवढे वाईट पण नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी असतो. हा जो डीपी आहे भारताचा, भारताची ओळख काय, भारत म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्न आपण केला नाही तर आपल्याला भविष्यामध्ये अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. आणि म्हणून मी सांगतोय की हा इतिहास सांगायचा म्हणजे फक्त अहिल्यादेवी कुठे जन्मल्या, कुठे गेल्या, आपल्या चौंडीमध्ये जन्मल्या, त्यांचा आजोळा, हे सगळं ठीक आहे, पण अहिल्यादेवींचा वारसा आपण जपतो की नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा आपण जपतो की नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मगाशी मी उल्लेख केला, बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला महाडचा, चवदार तळ्याचा. तेव्हा बाबासाहेबांची घोषणा काय होती हे मी सांगितलं, पण तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो. ती गंमत अशी आहे की हा सत्याग्रह करायचा निर्णय जेव्हा बाबासाहेबांनी घेतला तेव्हा बाबासाहेबांना कोणीही जमीन जागा द्यायला तयार नव्हतं. उलट पक्षी सगळ्यांनी मारहाण केली, सगळ्यांनी मारहाण केली. म्हणजे कुणब्यांनी मारहाण केली, मराठ्यांनी मारहाण केली, ब्राह्मणांनी मारहाण केली, गुरुवांनी मारहाण केली, सगळ्यांनी मारहाण केली. त्यांना कोणीही जागा द्यायला तयार नव्हतं. तेव्हा फत्ते खान नावाचा एक मुस्लिम माणूस उभा राहिला आणि तो फत्ते खान म्हणाला, बाबासाहेब तुम्ही काळजी करू नका, माझी जमीन आहे, माझी जागा आहे, माझ्या जागेवर सत्याग्रह करा, कोण कसं येत आहे मी बघून घेतो. लोकांनी त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला,
तर सांगितलं की तू असं केलं, तुला गावाच्या बाहेर काढू. तो म्हटलं काय करायचं ते केलं, करा, मी आता जबान दिलेली आहे, शब्द दिलेला आहे, मी अजिबात थांबणार नाही. आणि मग सत्याग्रह झाला. तुम्हाला मजा सांगतो, पिंपरी चिंचवडच्या माझ्या एका व्याख्यानामध्ये हा किस्सा, ही घटना मी सांगितली. शिवाजीला माहित आहे, आणि ते भाषण माझं नेमकं खूप भयंकर व्हायरल झालं. माझ्या जी व्याख्यान आहे त्यापैकी ते एक व्हायरल व्याख्यान आहे. ते माझं भयंकर व्याख्यान व्हायरल झालं. त्याच्यानंतर ते व्याख्यान ऐकून मला एका जणाचा फोन आला आणि तो मला म्हटला, आवटे साहेब नमस्कार, मी महाडमधून बोलतोय, तुम्ही ज्या फत्तेखानांचा उल्लेख केला त्याचा मी नातू बोलतोय. ही जी गंमत आहे, आणि मला असं वाटतं की हा भारत समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे. या भारताचं वेगळेपण काय आहे ते समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आणि हे मुद्दाम मी अशा कालावधीमध्ये सांगतोय की ज्या कालावधीमध्ये मुस्लिम हिंदू याच्यावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न लोकांनी उधळून लावला, हा मुद्दा वेगळा. कारण शेवटी भारताची कल्पना काय आहे हे सर्वसामान्य माणसांना नीटपणे माहिती आहे. तुम्ही किती हिंदू मुस्लिम म्हणा, तुम्ही किती जातीच्या अनुषंगानं, अभिजित घाबरू नका, अभिजित सुरुवातीला खुश होते, नंतर आता हे काय बोलतात काही काळजी करू नका अभिजित. मी अभिजितला सांगितलं कधी कधी गनिमी कावा पण महत्वाचा असतो. मुद्दा असा की हिंदू मुस्लिम हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न झाला. त्या भारताची कल्पना काय हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. माझ्या पुस्तकामध्ये वी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं माझं पुस्तक आहे. ते पुस्तक मी मुद्दाम इथं उपलब्ध ठेवलं आहे. त्या पुस्तकामध्ये एक कविता आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग सिनेमा पाहिला असेल, भाग मिल्खा भाग. त्या पुस्तकामध्ये कविता आहे. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलेत तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. भला भलांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. अभिजित भला भलांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. हे जे वेगळेपण आहे भारताचं, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्या उद्धव ठाकरे आणि मी एका व्यासपीठावर होतो. त्यांच्या पूर्वी माझं भाषण होतं. त्यांना उद्देशून मी असं म्हणालो, उद्धव साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही हिंदू हृदय सम्राट असं म्हणता, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. हा भारत आहे. एक लक्षात घ्या, मला कोणीतरी म्हटलं की भारत माता की जय म्हणा. मी म्हटलं मी एकदा काय 10 म्हणेल. अरे पण भारत माता की जय म्हटल्यानंतर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा तुम्ही झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होता. तुम्हाला भारत माता की जय म्हणण्याचा अधिकार नाहीये. भारत माता की जय आम्ही म्हणतो, एकदा काय 100 वेळा म्हणतो, पण आमचा भारत काय आहे मग हे पण जरा ऐकून घ्या. हा आमचा भारत आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडिया पंडित नेहरूंचं पुस्तक आहे, त्यावर भारत एक खोज नावाची मालिका निघाली. तेव्हा छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागतो. ही भारताची गंमत आहे. तुम्हाला कल्पना आहे, जेव्हा भारत नावाचा देश स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक झाला, तेव्हा जगभर पैजा लावल्या जात होत्या. जगभर पैजा लावल्या जात होत्या. तेव्हा पण सट्टे बाजार होता. सट्टे बाजारामध्ये अशी पैज लावली जात होती की भारत नावाचा देश काही वर्षांमध्ये संपून जाईल, त्याचे तुकडे होते. याचं कारण इथे एवढे धर्म आहेत, एवढे पंथ आहेत, एवढ्या भाषा आहेत, एवढ्या जाती आहेत, एवढं वैविध्य असणारा हा देश टिकणार नाही, हा भस्मसात होईल, अशी चर्चा लोक करत होते. आणि हे केवळ लोक करत नव्हते. विन्स्टन चर्चिल नावाचे इंग्लंडचे पंतप्रधान, त्यांचं पवार सर 1940 मध्ये व्याख्यान आहे. 1940 मध्ये चर्चिल असं म्हणाले की भारत हा देशच नाहीये. देश होण्यासाठी किमान एक धर्म पाहिजे, एक भाषा पाहिजे, काहीतरी पाहिजे. एवढा मोठा भूभाग, एवढा प्रचंड पसरलेला देश, दोघांमध्ये साधर्म्य काहीच नाही कोणामध्ये, अशी सगळी अवस्था. बरं एवढ्या जाती, एवढे धर्म, एवढे पंथ, ते म्हटले भारत हा देश नाहीये, ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. रोंगे सर कुठे गेले? रोंगे सर ते म्हटले भारत हा देश नाहीये, ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. म्हणजे ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, विषववृत्त असतं, रेखावृत्त असतं पण दिसतं का? फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देतं.
आपल्या सगळ्यांना भयंकर त्रास दिलाय. नितीन डेकळे आमचा हसतो बघा, भयंकर त्रास दिलेला आहे. ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, रेखावृत्त असतं, विषवृत्त असतं पण दिसत नाही, तसा भारत नावाचा देश आहे. ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. हा देश नाही, हा देश कोसळेल. मित्रांनो, चर्चिलचा देश कोसळला, इंग्लंड आयर्लंड वेगळं झालं, पण तुमचा माझा देश मात्र दिमाखात झेपावला. कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारे, कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारे. आणि ही बात मन की बात नाहीये. तुम्ही त्यांना का त्रास देताय उगाच? ही बात मन की बात नाही, ही बात काय आहे? ही संविधान की बात आहे. ही संविधान की बात आहे की ज्याच्यामुळे असं वाटलं लोकांना की कोसळेल कोसळेल, पण हा देश कोसळत नाही. हा देश पुन्हा उभा राहिला. तुम्ही कल्पना करा, भारत आणि पाकिस्तान दोघांचाही जन्म एकाच वेळी झाला, एकाच दिवशी झाला. पाकिस्तानचा धर्म मुस्लिम, पण एकच धर्म असून सुद्धा पाकिस्तान कोसळला. पण एवढे धर्म असूनही, एवढे पंथ असूनही, एवढ्या भाषा असूनही माझा देश मात्र देशमुख साहेब दिमाखात झेपावला. ही संविधान की बात काय आहे हे समजलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं, भारत माता समजून घेताना अहिल्या माता ते भारत माता सांगताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अहिल्या मातेनं त्या कालावधीमध्ये एक लक्षात घ्या. अहिल्या मातेने मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, या लोकांनी ज्याप्रमाणे महापुरुषांचं अपहरण करायचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे त्यांनी अहिल्या देवींचं सुद्धा अपहरण करायचा प्रयत्न केला. अहिल्या देवींनी फक्त मंदिरं बांधली. अरे त्या धार्मिक होत्या. धार्मिक असण्यामध्ये अडचण काय? धार्मिक होत्या, शिवभक्त होत्या, धर्मपरायण होत्या. पण हे पण लक्षात घ्या, त्यांनी ज्याप्रमाणे मंदिरं बांधली त्याप्रमाणे मशीद आणि दर्गे सुद्धा बांधले. आदित्य माझ्याहून अधिक नीटपणे सांगतील की कुठे बांधले. दर्गे बांधले, मशीद बांधले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या, त्यांचं मंदिर हे मंदिर नव्हतं, ते बिझनेस मॉडेल होतं. त्या ठिकाणी रेव्हेन्यू मॉडेल उभं राहिलं. तुम्ही कल्पना करा, भिल्ल, गोंड अशा प्रकारच्या आदिवासींना मुख्य प्रवाहामध्ये आणलं. एवढंच नाही, त्यांनी महिलांची लष्करी तुकडी तयार केली आणि त्यांना पूर्ण पगार होता. त्यांच्याकडे सगळे सैनिक, ही छत्रपती शिवरायांची गोष्ट आहे बरं का. छत्रपती शिवराय हे पहिले राजे की ज्यांनी पगारी सैनिक नेमले. तोपर्यंत हंगामी सैनिक असायचे, पगारी सैनिक नेमले, पूर्ण वेळ पगार. आणि जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत पगार. अग्निवीर नाही. अग्निवीर लोकांना काय की 3 वर्ष. ते परवा एकानं सांगितलं, म्हणजे तुम्ही काय करताय? म्हणजे ऑफिसला चाललोय. म्हणजे पोरगा तो निवृत्त झाला म्हणाले. पोरगा रिटायर आणि बाप नोकरी. तुम्ही कल्पना करा की महिलांची वेगळी तुकडी उभी केली, सैनिकांची वेगळी तुकडी उभी केली. मी सांगतो यासाठी की त्या कालावधीमध्ये महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न, त्या कालावधीमध्ये जलव्यवस्थापनाचा हा प्रयत्न, त्या कालावधीमध्ये करणारी जी काही राणी आहे तो वारसा पण लक्षात घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की भारताची नवीन दिशा ठरवताना सुद्धा हे नक्की आपल्याला कुठे जायचंय हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी मुद्दाम हा वारसा सांगतो. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मी गांधी, नेहरू, आंबेडकर सांगतो. याचं कारण असं आहे, आणि अभिजित तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. शिवजयंती, अहिल्यादेवींची जयंती, बाबासाहेबांची जयंती, हे सगळे कार्यक्रम तुम्ही जे करता आहात ना, आणि त्या कार्यक्रमांमध्ये केवळ जल्लोष किंवा मिरवणुका नाही, त्याच्यामध्ये तुम्ही व्याख्यानं ठेवता, ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण सर्वसामान्य माणसांपर्यंत, नव्या पिढ्यांपर्यंत, तरुण मुलामुलींपर्यंत हा वारसा काय हे पोहोचलं पाहिजे ना. फुलेशाह आंबेडकरांनी काय, नाहीतर काय होतं, बाप म्हणतो घरात जय भीम, पोरगा म्हणतो म्हणजे काय. बाप म्हणतो फुलेशाह आंबेडकर, पोराला काहीच माहिती नसतं. आणि आपल्याकडे अडचण काय झाली आहे, अहिल्यादेवींपासून बाबासाहेबांपर्यंत आणि शिवरायांपासून ते गांधींपर्यंत सगळ्यांना देव करून टाकायची आपल्याला घाई झालेली आहे. देव करण्यापेक्षा ते माणूस आहे हे लक्षात घ्या. खरे. आणि ते कधीच म्हटले नाही तुम्ही परमात्म्याचा अवतार आहे. हे जरा जास्त आगाऊ आहेत बरं का. यांचं जरा काहीतरी, यांचा बंदोबस्त करा तुम्ही. मी निरागसपणे भाषण करतोय, हे आणि हे मागे जे आहेत ना, हे दोघांचा काहीतरी बंदोबस्त करा. कधीही गांधी म्हटले नाहीत मी परमात्म्याचा अवतार आहे, कधी नेहरू म्हटले नाहीत, कधी आंबेडकर म्हटले नाहीत, कधी फुले म्हटले नाहीत. पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक आपला प्रयत्न काय होतो की आपण त्यांना देव करून टाकतो. मला असं वाटतं की त्या पलीकडे यांचं माणूस पण लक्षात घेतलं पाहिजे आणि यांनी काय केलं हे लक्षात घेतलं पाहिजे. मी नेहमी सांगत आलोय, माझं व्याख्यान आहे
आणि मी ही मांडणी नेहमी करतोय, मी पुस्तक पण त्यावर लिहिलंय, गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत. आपल्याकडे अडचण काय झाली माहिती आहे? आपल्याकडे सगळे आंबेडकरवाद्यांची एक पंचायत झालेली आहे. आंबेडकरवाद्यांना असं भरवलेलं आहे की तुमचा शत्रू गांधी आहे. काय रणजित? तुमचा शत्रू गांधी आहे. मी त्यांना म्हटलं, किती शोभला असता भीम नोटेवर टाय आणि कोटावर. हे गाणं खरं आहे आणि नोटेवर भीम शोभले असतेच, पण आत्ता जो नोटेवर आहे तो अशोभनीय नाही. गांधी नेहरू आंबेडकर हे तिघही एकत्र होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही लोक काय म्हणतात, नाही पण ते गांधींचं आणि आंबेडकरांचं भांडण होतं, आणि हे सांगणारे लोक वेगळेच असतात. मी त्यांना म्हटलं, बरोबर आहे, गांधींचं आणि आंबेडकरांचं भांडण होतं कारण ते दोघंही काम करत होते, तुम्ही काहीच करत नव्हता. तुमच्याशी कोण भांडेल? जो करतो त्याच्याशी भांडण होतं ना. म्हणजे समजा संजय आवट्यांचं व्याख्यान ठेवायचं असं आदित्य फत्तेपूरकर म्हणाले, आणि मग कोणीतरी औरंगे सर म्हटले की नाही नाही ते काय बोर करतात. हे दोघांचा प्रश्न आहे ना का? हे दोघे काम करतायत. जे कामच करत नाहीत त्यांचा काय संबंध आहे? त्यामुळे गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये भांडण होतं का? भांडण होतं. मतभेद होते का? मतभेद होतोय. पण एका मूल्यव्यवस्थेच्या अनुषंगानं गांधी आंबेडकर एकत्र होतंय, गांधी नेहरू आंबेडकर एकत्र होतंय. हा भारत आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आजच्या कालखंडात तो समजून घेणं फारच महत्वाचं. नुकतीच निवडणूक पार पडली, मतदान झालं. आपल्याकडे 7 तारखेला मतदान होतं. माझा पण मतदारसंघ हाच आहे. मी अद्यापही मतदार यादीतलं नाव कायम ठेवलेलं आहे. उद्या अभिजित कधी म्हटलेच की लोकसभा लढवा तर असावं. पण गंमत अशी आहे, हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपल्या निवडणुका पार पडल्या, प्रत्येकानं मत दिलं. कोणी असू द्या, तुम्ही हिंदू असा, मुस्लिम असा, ख्रिश्चन असा, शीख असा, श्रीमंत असा, गरीब असा. मलाही सांगा, अदानी अंबानी एवढे थोर आहेत म्हणून अदानी अंबानीच्या मताचं मूल्य 1000 मतं वगैरे असं होतं का? आणि संजय आवटे बिचारा फार गरीब माणूस आहे म्हणून माझ्या मताचं मूल्य अर्धा पाव वगैरे होतं का? प्रत्येकाला तेच मूल्य हे सोपं नव्हतं. जेव्हा हा मुद्दा पुढे आला की सगळ्यांना मताचा अधिकार द्यावा का, संसदेमध्ये हा मुद्दा पुढे आला, संविधान सभेमध्ये हा मुद्दा पुढे आला, तर काही लोक असं म्हणाले, पवार सर, की मतासाठी किमान शिक्षणाची अट ठेवा. किमान सुरेश पवारांसारखं डीएड बीएड काहीतरी पाहिजे, शिक्षणाची अट ठेवा. बाबासाहेब म्हटले अजिबात नाही, कारण शिकलेलं कोण आहे हे बाबासाहेबांना माहिती होतं. त्यामुळे हा कुठल्या वर्गाचा डाव आहे हे त्यांना माहिती होतं. बाबासाहेब असं म्हणाले, माझी माणसं शिकलेली नसतील, पण माझ्या माणसांमध्ये एक अंगभूत शहाणपण आहे. आणि म्हणून प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला केवळ बाबासाहेबांमुळे, केवळ नेहरूंमुळे. तुम्हाला गंमत सांगतो, माझ्या पुस्तकात पण ही गंमत आहे, माझ्या व्याख्यानात पण मी अनेक वेळा सांगत असतो. आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते. डॉक्टर मनमोहन सिंग 10 वर्ष भारताचे पंतप्रधान होते. आणि मला विचाराल तर पंडित नेहरू नंतर सगळ्यात महत्वाचे पंतप्रधान कोण असतील भारताचे? डॉक्टर मनमोहन सिंग. अत्यंत कठीण कालखंडामध्ये मनमोहन सिंगांनी देशाचं नेतृत्व केलं. श्रीलंकेमध्ये मी मध्यंतरी गेलो होतो, तिथे अराजक सगळं निर्माण झालं होतं. तिथल्या लोकांना मी असं विचारलं की तुमच्याकडे अराजक झालं याचं कारण काय? ते म्हटले, कारण आम्हाला मनमोहन सिंग नाहीत मिळाले, तुम्हाला मिळाले. मनमोहन सिंगांनी फार कठीण कालावधीमध्ये भारताचं नेतृत्व केलं, ज्या काळामध्ये देश संकटात होता. दोन्ही अर्थमंत्री असताना सुद्धा आणि पुन्हा पंतप्रधान असताना सुद्धा. 1991 जगाचं अर्थकारण बदलत होतं आणि 2004 ते 14 जेव्हा सगळंच जग एका वेगळ्या वळणावर होतं. एनिवे, तर मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा अमेरिकेमध्ये बराक ओबामा अध्यक्ष होते. बराक ओबामा भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर मनमोहन सिंगांना भेटले. पण दोघांचंही भरपूर प्रेम, दोघांकडे दोघे स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि खऱ्याखुऱ्या. शांत बसायचं तुम्ही शांत बसायचं. आमच्या मित्राला त्रास द्यायचा नाही अजिबात. दोघांकडे भरपूर डिग्री आणि खऱ्याखुऱ्या डिग्र्या ना. दोघे भेटले आणि दोघेही भेटल्यानंतर बराक ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट केलं. आता हे पवार सर मला विचारतायत, ते शिक्षक असल्यामुळे, की पुस्तक प्रेझेंट का दिलं? ओबामांनी मनमोहन सिंगांना पुस्तक प्रेझेंट का दिलं? मी त्यांना म्हटलं, तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे, पुस्तक प्रेझेंट दिलं. त्या पुस्तकावर ओबामांनी एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. म्हणजे जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून
जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. तेव्हा तिथे कॉम्रेड सीताराम येचुरी उभे होते. सीताराम येचुरी हे कम्युनिस्टांचं एक वैशिष्ट्य असतं, करणार काही नाहीत पण लक्ष सगळीकडे असतं. आमच्या पप्पूला हसू आलं बघा. ते म्हटले, तुम्ही असं लिहिलंय की जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. मला एक सांगा, तुमची लोकशाही प्राचीन आहे असं तुम्ही का म्हणता? तेव्हा ओबामा असं म्हणाले, 1776 मध्ये आमची अमेरिका स्वतंत्र झाली, त्यामुळे आम्ही प्राचीन आहोत, पण तुम्ही महाकाय आहात, तुम्ही मोठे आहात, कारण तुमची लोकसंख्या जास्त आहे. त्यावर येचुरी हसल्याने म्हणाले, 1776 मध्ये तुम्ही स्वतंत्र झाला हे खरं आहे, पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. तुम्हाला कल्पना आहे, 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. एवढंच कशाला, 1901 मध्ये गंमत बघा, आपण किती पुढे आहोत हे कळलं पाहिजे आणि आता आपण कुठे गेलो हेही कळालं पाहिजे. 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी कृष्णवर्णीय विचारवंत बुकर टी वॉशिंग्टन यांना डिनरला जेवायला बोलावलं, रात्री जेवायला बोलावलं. कुठे बोलावलं? व्हाईट हाऊसमध्ये. व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बोलावलं. व्हाईट हाऊसमध्ये एका काळ्याला जेवायला कसं काय बोलावलं म्हणून अमेरिकेतल्या गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. ही घटना 1901 मध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊस धुवून काढत होते, त्याच 1901 मध्ये माझे राजर्षी शाहू महाराज आरक्षणाची घोषणा करत होते. आपण किती पुढे आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुद्दा मी सांगतो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज अशी अवस्था आहे, काहीतरी भलतं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि भलतं सांगण्यामध्ये राजकीय नेते केवळ नाही, आम्ही फार पुढे आहोत, माध्यमं फार पुढे आहेत. माध्यमं ज्या प्रकारे दाखवत आहेत, मी तुम्हाला मजा सांगतो. जेव्हा कोरोनाची लाट आली तर जळवलीमध्ये माझे काका असतात, त्यांना आम्ही तात्या म्हणतो. तात्यांचं वय 85, असेच टोपी धोतर असतं फक्त. तुमचं वय किती? अच्छा, मग तुम्ही फार लहान आहात. तर 86 वर्षांचे तात्या आमचे. तात्यांना कोरोना झाला. मग तेव्हा कोरोना झाला की आपण घाबरायचो. तात्यांना फोन केला, म्हणजे तात्या कोरोना झालाय, जरा काळजी घ्या. तात्या म्हटले, हा संजू घेतो, काळजी घेतो. 7-8 दिवसांमध्ये तात्या ठणठणीत बरे होऊन परत आले. परत आल्यावर तात्यानं म्हटलं, तात्या तुमचं अभिनंदन, तुम्ही कोरोना वॉरियर आहात. आपल्याकडे ते वॉरियर वगैरे तेव्हा फार होतं ना, तुम्ही कोरोनावर मात केली, तुम्ही जिंकलात वगैरे. ते म्हणले, एवढं मोठं नको बोलू म्हणले, फक्त सर्दी होती आणि खोकला होता. अहो म्हटलं, पुण्यामध्ये एखादा माणूस खोकला तर पुढचा माणूस 1 किलोमीटर लांब उडी मारायचा. म्हटलं, यालाच कोरोना म्हणतात. म्हटलं, असेल, मी नाही घाबरलो. म्हटलं, तुम्ही घाबरला नाही? म्हटलं, तात्या तुम्ही TV बघत नाही का? म्हणजे अजिबात बघत नाही. म्हटलं, त्यामुळे वाचला. टीव्हीवर अशा बातम्या असायच्या, कोरोनाचा नवा रुग्ण पुण्यामध्ये. अरे बापरे, लाल कोरोना, हिरवा कोरोना, तांबडा कोरोना. अरे मग त्या शास्त्रज्ञांना पण कळालं नाही की असले कोरोना कुठे यांनी शोधले. मी सांगतो यासाठी की दहशत, आणि तेवढंच केलं नाही, एक लक्षात घ्या, माध्यमाने तेवढंच केलं नाही, मुस्लिमांनी हिंदूंवर कोरोना लादलाय असं पण नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न त्या काळात केला होता. तुम्हाला आठवत असेल, गावागावामध्ये, शहरामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न केला की जणू काय मुस्लिमांनी कोरोना आणलेला आहे असा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. मी सांगतो यासाठी की माध्यमं या प्रकारची दिशाभूल करत असताना, जाणीवपूर्वक इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मुळामध्ये आपला भारत काय आहे, आपला वारसा काय आहे. आणि म्हणून हा वारसा सांगण्यासाठी मी असं म्हटलं की मला भारत माता समजावून सांगणं हे फार आवश्यक वाटतं. आणि गंमत काय माहिती आहे का, तुम्हाला, मी सगळे ज्येष्ठ आहात बऱ्यापैकी, तरुण मुलं मागे दिसतात मला, पण तरुण मुलांपर्यंत हा वारसा आपल्याला नीटपणे पोचवावा लागणार आहे. त्यांच्याकडे गंमत काय, त्यांच्याकडे हे माध्यम आहे. पण एक लक्षात घ्या, कुठलंही माध्यम तुम्हाला विचार करायला शिकवत नाही. तुम्हाला माध्यम फक्त वापरता येतं. तुमच्याकडे व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, रील आहे, सगळं आहे, पण विचार करायला कोण शिकवतं? आणि एक लक्षात घ्या, व्यवस्थेला सगळ्यात मोठी भीती कोणाची वाटते? विचार करणाऱ्यांची. नव्या पिढीनं विचारच करू नये अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो,
25 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन, पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेन. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे. मी पंढरपुरात बोलतोय, तुम्ही कल्पना करा, ज्या पंढरपूरमध्ये समतेसाठी हा सगळा खेळ मांडला. मला असं वाटतं की पहिला विद्रोह कोणी केला तर पंढरपूरनं केला. पहिला विद्रोह कोणी केला? तुकारामाने केला, ज्ञानेश्वरांनी त्यापूर्वी केला. तुम्हाला मजा सांगतो, मी गोष्ट एका ठिकाणी सांगितली आहे पण तरी तुम्हाला सांगतो गंमत म्हणून. मला एके दिवशी कोणीतरी ज्ञानेश्वरांचं पसायदान या विषयावर भाषण करा म्हणून सांगितलं. म्हटलं ठीक आहे, येतो मी. मग मला म्हणाले, तुम्ही ज्ञानेश्वरांवर बोलायला निघालात, तुम्ही ब्राह्मण आहात का? मी म्हटलं, तुम्ही आता तरी ज्ञानेश्वराला ब्राह्मण मानता हे बरं आहे, तेव्हा त्याला ब्राह्मण मानलं नाही तुम्ही. त्या भाषणामध्ये मी असं म्हणालो, संत ज्ञानेश्वर हा जगातला पहिला क्रांतिकारक. ज्ञानेश्वर, बसवेश्वर हे सगळे एकाच काळातले पहिले क्रांतिकारक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्ञानेश्वर जेव्हा आता विश्वात्मके देवे म्हणाले, ज्ञानेश्वर जेव्हा हे विश्वाची माझे घर म्हणाले, तेव्हा अमेरिकेचा जन्म पण झालेला नव्हता. एवढी आपली परंपरा प्राचीन आहे, ही परंपरा लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की भारत माता सांगताना भारताचं हे वेगळेपण मुद्दाम सांगितलं पाहिजे. अनेकदा मला असं वाटतं की भारतामध्ये असताना भारत समजत नाही, भारताबाहेर गेल्यानंतर खूपदा भारत नीटपणे समजतो. मध्यंतरी मी इंडोनेशियाला गेलो होतो. इंडोनेशिया हा जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश, इंडोनेशियाला गेलो होतो. इंडोनेशियामध्ये गेलो, तिथे जावेद नावाचा एक मित्र मला भेटला, त्याचं नाव जावेद. त्याला मी म्हटलं, जावेद तुझा देश मला फार आवडला, इंडोनेशिया हा फार छान देश आहे, मला देश फार आवडला. तो म्हटलं, माझा देश मुस्लिम आहे, मला तुझा हिंदू देश बघायचा आहे. मी म्हटलं, याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे? पण तो भारतामध्ये येणारच होता, तर मी काही बोललो नाही. म्हटलं, तू भारतामध्ये ये, तेव्हा तुला कळेल की माझा देश हिंदू आहे की आणखी काय आहे. तो भारतामध्ये आला तेव्हा पुण्यात पण आला. पण पुण्यात आला तेव्हा मी नेमका घरी नव्हतो. पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. उद्या सुरेश पवार सर पुण्यात आले, नमस्कार सर, काय? अरे जरा आधी सांगायचं ना, मी नेमका ते पण ते आपलं जेवायचं ठरलं होतं. ते पंढरपूरला आलो की आपण जेऊ. आमचे एक मित्र होते, ते आम्हाला सांगायचे संध्याकाळी 4 वाजता आपण भेटूया. आम्ही 4 वाजता जायचो, आमच्या गप्पा सुरू व्हायच्या. पण ते म्हणायचे, अरे 5 वाजले, चहाची वेळ झाली, मी चहा घेऊन येतो. आम्ही चहाची वाट बघायचो. ते 15 मिनिटांनी खाली यायचे आणि म्हणायचे, मी चहा घेऊन आलो, आता आपण बोलू. असे आमचे पुणेकर आहेत. त्यामुळे जेव्हा तो आला भारतामध्ये, पुण्यात आला, आणि पुण्यात आल्यानंतर तो बऱ्यापैकी अनेक ठिकाणी गेला, मागे त्याची भेट झाली नाही, पण बऱ्याच ठिकाणी गेल्यावर त्यानं मला व्हॉट्सॲपवर एक मेसेज पाठवला आणि मला वाटलं, संजय तुझा हिंदू देश मला फार आवडला. म्हटलं, वारंवार हिंदू देश म्हणतोयस, तू पाहिलं तरी काय? तर म्हटलं, संजय मी ताजमहाल बघितला. म्हटलं, वा. संजय मी लाल किल्ला बघितला. म्हटलं, व्हेरी नाईस. म्हणजे मी अजंठ्याची लेणी बघितली. म्हटलं, वा. आणि मी हॉटेल ताजमध्ये मुंबईच्या, माझं स्वप्न होतं एक रात्र मुक्काम करायचा, छान समुद्र समोर दिसतोय, एक रात्र मुक्काम करायचा. सगळं बघितलं आणि तुला सांगतो, तुझा हिंदू देश मला फार आवडला. मी म्हटलं, तू वारंवार हिंदू देश म्हणतोय म्हणून तुला सांगतो, तू जे बघितलंस त्यात हिंदू काहीच नव्हतं. पण माझा देश सुंदर आहे हे मात्र खरं आहे, कारण माझा देश हिंदूंचा आहेच, पण तो सगळ्यांचा आहे. आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे हे भारताचं वेगळेपण लक्षात घेत आपल्याला पुढे जायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे भारताबद्दल? महत्त्वाची गोष्ट अशी आहे, इथे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. हा देश कोणाच्याही मालकीचा नाही. मी नेहमी सांगत असतो, हा देश नरेंद्र मोदींच्या मालकीचा नाही, हा देश राहुल गांधींच्या पण मालकीचा नाही, हा देश शरद पवारांच्या मालकीचा नाही, हा देश उद्धव ठाकरेंच्या मालकीचा नाही, हा एकनाथ शिंदेच्या मालकीचा नाही, हा देश तुमच्या आणि माझ्या मालकीचा आहे.
या देशावर सत्ता सर्वसामान्य माणसांची. मगाशी उल्लेख केला कारण राजकारणचा. मला कोणीतरी विचारलं, एवढं पोट तिडकीनं का बोलता, सत्तेमध्ये कोणी काय येईना, तुम्हाला काय फरक पडतो? म्हटलं कोणी आल्यामुळे मला काही फरक पडत नाही. माझा मुद्दा एवढाच आहे, माझी सत्ता कायम राहायला पाहिजे. सर्वसामान्य माणूस हा या देशाचा सत्ताधीश आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगळेपण काय, सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे. तुम्हाला मजा सांगतो, एक गोष्ट आहे. भारत चीन सीमारेषेवर, अभिजित, भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू होते. तुम्हाला कळवण माहिती आहे ना? कळवणच म्हणतो ना आपण. कुत्र्यांची कळवण सुरू होते. देशमुख साहेब ते किती घाबरलेत बघा. ते पालकमंत्र्यांचे सचिव आहेत. हे भाषण रेकॉर्ड होते बरं का. तर कुत्र्यांची कळवण लागते. कुत्र्यांची कळवण लागल्यानंतर एक कुत्रा चीन मधला भारतामध्ये येतो. बाकी सगळी कुत्री भारतीय असतात. आणि भारतीय कुत्री एकदम दष्टपुष्ट असतात का? भारतीय कुत्री मरतुकडे. आणि चीन मधला कुत्रा मात्र दष्टपुष्ट. तो येतो आणि चीन मधला कुत्रा सांगायला लागतो, अरे चीनमध्ये काय, चीनमध्ये याव, चीनमध्ये ढ्याव, भारतात काहीच नाही. एवढं सुरू झाल्यानंतर भारतातल्या कुत्र्यांना त्रास होतो. किंवा आता बोललं पाहिजे याच्याबद्दल, हा जरा जास्तच बोलतोय. पण भारतीय कुत्र्यांचं वैशिष्ट्य काय असतं की शक्यतो बाहेर भांडण करत नाहीत. पुन्हा घरात गेल्यावर मग तरी एका कुत्र्याला असं वाटलं की बोललंच पाहिजे, पण तोंडात तंबाखू होती. एवढे किरकोळ कारणासाठी तंबाखू थुंकायचे कशाला? बरोबर की नाही? त्याने काही म्हटलं जाऊ दे, म्हणजे आता फार आपण शेवटी याचं फारच सुरू झालं की चीन असं चीन तसं. शेवटी पवार सर भारतीय कुत्र्यानं तिरमिरी तंबाखू थुंकलीच. आता म्हटलं बोलायचंच. आणि तो बोलला, एवढं तुझा चीन भारी आहे तर चीन सोडून भारतामध्ये कशाला आला? तो चीन मधला कुत्रा म्हटलं काय आहे, चीनमध्ये खायला मिळतं, प्यायला मिळतं, सगळं मिळतं, पण चीनमध्ये भुंकता येत नाही. भुंकण्यासाठी भारतामध्ये आलो. मला वाटतं हा भुंकण्याचा अधिकार आपण अजिबात विसरता कामा नये. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला आपला मुद्दा मांडता आला पाहिजे. हे भारताचं वेगळेपण आहे, भारताच्या लोकशाहीचं वेगळेपण आहे. 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांच्या भाषणाचा मगाशी मी उल्लेख केला. त्याच भाषणात बाबासाहेब पुढे असं म्हणतात, राज्यघटना शेवटी काय देईल, राज्यघटना शेवटी काय देईल, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे लोक. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, सर्वसामान्य माणूस हा जास्त महत्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा सर्वसामान्य माणूस जो आहे, आपल्याला माहित आहे की मी सर्वसामान्य माणूस आहे, पण मी सत्ताधीश आहे, मी मालक आहे. अंतिम सत्ता सर्वसामान्य माणसांची. भारताची कल्पना सांगताना 3 गोष्टी मला जास्त महत्वाच्या वाटतात. पहिली गोष्ट, तुम्ही कुठल्याही जातीचे असा, धर्माचे असा, पंथाचे असा, कोणी असा, हा देश तुमचा आहे. क्रमांक 2, या देशामध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याचा, बोलण्याचा, मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपली मन की बात करता आली पाहिजे, हा अधिकार आहे प्रत्येकाला. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे सर्व प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणून मिळतं. ह्या 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. पंडित नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा पी शंकर नावाचा एक व्यंगचित्रकार होता. व्यंगचित्रकार, कार्टूनिस्ट. त्यानं एका व्यंगचित्रामध्ये पंडित नेहरूंचं चित्र काढलं, व्यंगचित्र. आणि त्यात काय केलं, पंडित नेहरूंच्या चेहऱ्याच्या जागी गाढव काढलं. नेहरूने तो अंक बघितला आणि अंक बघितल्यावर म्हटले, अरे म्हणे जरा फोन करा त्या शंकरला फोन करा. तर शंकरला फोन केला. पीएला असं वाटलं की आता फोन केला म्हणजे बहुतेक झापणार याला. फोन केल्यावर पंडित नेहरू म्हटले शंकरला, मिस्टर शंकर, तुम्ही जे गाढव मला रेखाटलंय ना, मला फार छान वाटलं. माझे एवढे फोटो वर्तमानपत्रामध्ये छापून येतात, पण इतका सुंदर फोटो मी आतापर्यंत कधीच बघितला नाही. आणि पुढे म्हणाले, डोंट स्पेअर मी शंकर, तुला जे वाटतं ते निसंकोचपणे लिहित राहा, मांडत राहा, माझ्या विरोधामध्ये सुद्धा बोलत राहा. हे भारताचं वेगळेपण आपण कधीच विसरता कामा नये. समारोपाकडे जाताना मला 2-3 मुद्दे प्रामुख्यानं मांडायचे आहेत. मी मगाशी उल्लेख केला होता की अहिल्यादेवींबद्दल बोलताना मला कायम असं दुःख होतं की अहिल्यादेवी ह्या खरं म्हणजे भारताच्या आयकॉन झाल्या पाहिजेत, पण आपल्याकडे मात्र महाराष्ट्र आणि काही प्रमाणामध्ये मध्य प्रदेश वगळता त्या सर्व दूर पोहोचल्या नाहीत. हा एक भाग आहे. दुसरा भाग, अद्यापही अहिल्यादेवी
म्हणजे विशिष्ट जातीच्या, हा जो मुद्दा झाला आहे त्याच्या बाहेर काढून आपल्याला त्यांना पोचवलं पाहिजे. हे सांगताना मला फक्त जातीच्या अनुषंगाने काही मांडणी करायची आहे, ती मुद्दाम करणं आवश्यक आहे. कारण इथे मी पंढरपूरमध्ये आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे समतेचा लढा ज्या ठिकाणी लढला गेला त्या ठिकाणी मी आहे, याची मला कल्पना आहे. आणि अशा ठिकाणी जातीच्या अनुषंगाने बोलणं फार महत्त्वाचं आहे, कारण सर्वसामान्य माणसांपर्यंत ते पोचवणं, ते भिडणं जास्त आवश्यक आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. मध्यंतरी अशी बातमी आली की पुण्यातला भिडेवाडा हे आता राष्ट्रीय स्मारक होणार. ज्या भिडेवाड्यामध्ये महात्मा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली ते आता राष्ट्रीय स्मारक होणार अशी बातमी आली. ती बातमी आल्यानंतर मला आमचा एक सहकारी आहे, त्याचं आडनाव दीक्षित, तो मला म्हटलं तुम्हाला ते भिडेवाडा वगैरे फार प्रेम आहे ना. मी म्हटलं तुम्हाला कल्पना आहे का, तू दीक्षित आहे म्हणून तुला सांगतो, जेव्हा महात्मा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्या पहिल्या शाळेमध्ये, पहिल्या बॅचमध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होते. त्यांना मदत करणारे भिडे नावाचे गृहस्थ होते. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. मला तर बोलता बोलता आपल्याला मिशा फुटला तसं वाटायला लागतं. तात्याराव भिडे नावाच्या गृहस्थांनी मदत केली, त्यामुळे शाळा सुरू झाली. एवढंच नाही, पुढचा मुद्दा असा की जेव्हा मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाला तेव्हा आता या शाळेमध्ये मुलींना शिकवणार कोण, कारण पुरुष शिक्षक चालणार नाही. मग महिला शिक्षिका पाहिजे. मग महिला शिक्षिका कोण, 2 शिक्षिका पुढे आल्या, सावित्रीबाई आणि फातिमा शेख. पण त्यांना शिकवणार कोण, त्यांना शिकवलं महात्मा फुल्यांनी. पण 3 शिक्षक आणखी होते. पहिले होते गोवंडे, नितीश गोवंडे नावाचे माझे सहकारी आता पुढे बसलेत माझ्या. गोवंडे त्याला पण माहिती नसेल. पहिले शिक्षक होते गोवंडे, ते ब्राह्मण होते, हा पण ब्राह्मण आहे. गोवंडे हे पहिले शिक्षक होते. दुसरे शिक्षक होते वाळवेकर, तेही ब्राह्मण होते. तिसरे शिक्षक होते परांजपे, तेही ब्राह्मण होते. मी त्यांना म्हटलं की हा लढा मुळात जातीचा लढा नाही, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येणार नाही. याच्यापेक्षा पुढची गंमत तुम्हाला सांगतो. शिवाजी आणि मी कोल्हापूरला शिकायला होतो, ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये. आमच्या कॉलेजमध्ये फार प्रॉब्लेम होते. किती हसला बघा लगेच तो. म्हणजे मी BSc ॲग्रीला अभिजित ॲडमिशन घेतलं आणि मग मला कळलं की आपण मोठी घोडचूक केलेली आहे. अख्ख्या 180 जणांच्या बॅचमध्ये एकच मुलगी आहे. जवळली घर, ऐका जरा, घरी सांगू नका. तुम्ही काही सांगाल घरी उगाच, असं ऐका फक्त, हे ऐकायचं असतं बघ. एकही मुलगी नाही. म्हणजे मला अक्षरशः म्हणजे सिरियसली ॲडमिशन कॅन्सल करण्याची इच्छा झाली. बरं त्यापूर्वी मी ठरवलं होतं फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं. तर फर्ग्युसनचं कॉलेज इकडून बघितलं आणि त्यानंतर एकदम ॲग्रिकल्चर कॉलेज, एकही मुलगी नव्हती. पण तरी आपण शेवटी असं आपण चिवट असतो, आपण काही गप्प बसत नाही. राजाराम कॉलेज शेजारी होतं, तर मी राजाराम कॉलेजमध्ये काही प्रयत्न केले. प्रयत्न करावे लागतात ना शेवटी. तर त्या राजाराम कॉलेजमध्ये शिवाजीला माहिती आहे, राजाराम कॉलेजमध्ये एक मुलगी होती, ती माझी ड्रीम गर्ल होती. मग तिला पत्र पाठवाल, प्रेमपत्र. बरं तेव्हा काय व्हॉट्सॲप नव्हतं तेव्हा म्हणजे कबूतर शोधावा लागायचा. हे आत्ता पहिल्यांदा लाजले बरं का. हे मगापासून हसतात अभिजित ना, आत्ता चेहरा गुलाबी झाला त्यांचा. तर ते पत्र, बरं तुम्हाला सांगू का, माझं अक्षर खूप चांगलं होतं, त्यामुळे मला लोक म्हणायचे संजू माझं पण पत्र लिहून दे. अरे म्हणजे तुमचं प्रेम मी कसं काय पत्र लिहिणार. ते म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. एवढी पत्र लिहिली, त्यामुळे बहुतेक पत्रकार झालो. तर त्या मुलीला एवढी पत्र लिहिली, एकाचंही उत्तर नाही. त्या मुलीचा त्या दिवशी एका दिवशी अभिजित व्हॉट्सॲपवर मेसेज आला, हाय संजय. आदित्य, हाय संजय. मी इकडे हाय खाल्ली ना, अरे ही कशी काय एकदम हाय संजय. म्हटलं हे छान आहे, काय कसा आहेस. म्हटलं मस्त आहे, छान आहे. मी आपलं असं लाजून कशी आठवण आली. ते नाही काही नाही, ते तुझी जात कुठली. मी हे मुद्दाम सांगतो यासाठी, गाडगे बाबा असे म्हटले होते, जोपर्यंत तुम्हाला जात तुमच्या मनातनं जात नाही तोपर्यंत तुम्ही खरे भारतीय होऊ शकणार नाही. म्हणून मी हे मुद्दाम तुम्हाला वारंवार सांगतोय. म्हणजे तुम्ही जात कुठली. म्हटलं का ग, कशामुळे विचारते. नाही म्हणजे तुझा डीपी, तर डीपी हा मोठा प्रॉब्लेम झालाय सध्या. तुझा डीपी, तर डीपी असा होता माझा,
महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान असं मागे बोर्ड, आता हा उदाहरणार्थ मी बोलतोय, हा डीपी मी कदाचित ठेवेन. तर महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ. तर मला म्हणे तुझी जात कुठली? म्हटलं का ग? नाही तू डीपी बघितला. म्हटलं नाही काही काही कसं ना, तुला काय? म्हणजे तू कॉलेजमध्ये होतास ना तेव्हा मला असं वाटलं की तू ब्राह्मण असणार. असं का वाटलं? म्हणजे तू वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, तुझा पहिला नंबर यायचा, तू आपल्या कॉलेजच्या स्मरणिकेचा संपादक होतास, मला असं वाटलं तू ब्राह्मण असणार. म्हणजे तेव्हा का वाटायचं याला काही लॉजिक नाही, आणि आता का वाटत नाही हेही काही मला कळत नाही. पण आता का वाटत नाही तेवढे नाही, मला तो डीपी बघून मला असं वाटलं की तू ओबीसी असशील किंवा बौद्ध असशील किंवा आणखी कोणी असशील. मी त्याला म्हटलं मी जात मानतच नाही, तो मुद्दा सोडून दे, पण मला एक सांग तुझी जात कुठली? कारण तू वारंवार मला जातीबद्दल विचारतेस. ती मला म्हटली, हे मुद्दाम सगळे ऐका जरा, ती मला म्हटली मी ब्राह्मण आहे आणि कोकणस्थ ब्राह्मण आहे. म्हटलं बरं. म्हटलं मग तुला एक सांगू का, तुझा डीपी कुठला आहे? तो डीपी बघितला मी, तर पेशव्यांचा वगैरे काही डीपी होता, बाजीराव पेशवे वगैरे. म्हटलं असायला हरकत नाही, पण तू एक काम कर, तुझा डीपी बदल आणि तुझ्या डीपीवर महात्मा फुले ठेव, तुझ्या डीपीवर सावित्रीबाई फुले ठेव. तुम्ही सावित्रीबाई फुल्यांचा आणि महात्मा फुल्यांचा ब्राह्मणांशी काय संबंध आहे? त्यांनी जे काम केलं ते प्रामुख्यानं दलित, आदिवासी, ओबीसी यांच्याकरता, माझा काय संबंध आहे? मी तिला म्हटलं मला हे सांग, तुला महात्मा फुल्यांबद्दल काय काय माहीत आहे? तुला सावित्रीबाई फुल्यांबद्दल काय काय माहीत आहे? म्हणजे फार काय नाही, पण 3-4 गोष्टी माहीत आहेत. तीच पहिली गोष्ट, महात्मा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर आहे. तुला हे माहिती आहे का की त्या मुलींच्या पहिल्या शाळेमध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होत्या? म्हणजे काय सांगतोस? म्हटलं काय ऐकतेस? म्हणजे आणखी तुला काय माहिती आहे? म्हणजे मी असं ऐकलं की महात्मा फुल्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. तेव्हा अशी पद्धत होती, नवरा गेला, केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. म्हटलं बरोबर आहे. केशवपनाची प्रथा कुठल्या जातीमध्ये होती? कोळी, माळी, साळी, कुणबी होती कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये प्रामुख्यानं. तुम्ही काकस्पर्श सिनेमा पाहिला असेल. म्हणजे कोकणस्थ ब्राह्मणांच्या बायकांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. म्हटलं बरं तुला आणखी काय माहिती आहे? म्हणजे मला हे माहिती आहे की त्यांनी त्या कालावधीमध्ये अनेकदा महिलांचं शोषण व्हायचं, प्रामुख्याने ज्या बालविधवा होत्या त्यांचं शोषण व्हायचं. ते शोषण झाल्यानंतर त्या बिचाऱ्या महिला अनेकदा गरोदर राहायच्या, आणि गरोदर राहिल्यानंतर पोट दिसू लागलं की आत्महत्या करायच्या किंवा अवैध पद्धतीने गर्भपात करायच्या. त्यामुळे अनेकदा मूल दगावायचं, बाई पण दगावायची, असं काहीतरी व्हायचं. फुले दाम्पत्यानं आपल्या घरावर फलक लावला आणि त्या फलकावर लिहिलं ज्या कोणी अशा महिला आहेत त्यांनी इथं यावं, प्रसूत व्हावं, बाळ इथंच ठेवावं आणि जावं. मी म्हणलं हे विशेष आहे, तुम्ही कधी पुण्यात आलात तर फुलेवाडा बघा. फुलेवाड्यामध्ये प्रसूती कक्ष आहे. फुले दाम्पत्याला कधीही मूलबाळ झालं नाही, पण प्रसूती कक्ष मात्र होता. तर मी म्हटलं बरोबर तुला हे माहिती आहे, पण तुला हे माहिती आहे का ज्या 42 महिला प्रसूत होऊन गेल्या 42च्या 42 ब्राह्मण होत्या. तिला धक्काच बसला हा सगळा. मी म्हटलं बरं आणखी तुला काय माहिती आहे? म्हणजे मला हे माहिती आहे की त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. म्हटलं विधवेचं नाही, फक्त ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर यशवंत नावाच्या सासऱ्यानं बलात्कार केला, त्यातनं यशवंत नावाचा मुलगा जन्मला, त्याला दत्तक घेतलं. तुम्ही म्हणे अरे काय हे? पण लक्षात घ्या म्हटलं की मुळामध्ये हा लढा जातीचा नव्हता, हा लढा मूल्यांचा होता, हा लढा या पलीकडचा होता. आणि म्हणून मला असं वाटतं की जातीच्या पलीकडे जाणारं तत्वज्ञान आपल्याला कळाल्याशिवाय आपल्याला खरा भारत समजणार नाही. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकर समजून घेताना, गांधी नेहरू आंबेडकर समजून घेताना, अहिल्या देवींचा जय जयकार करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा लढा जातींच्या पलीकडचा आहे आणि जातीच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आपली सगळ्यात महत्त्वाची अडचण काय माहिती आहे का? आपण सगळे मला कोणीतरी विचारलं मधल्या काळामध्ये जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले. 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले. मला प्रश्न असा पडला की ज्या अमेरिकेमध्ये बराक ओबामांसारखा एवढा मोठा अध्यक्ष होता, त्या अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष कसे काय झाले? 2016 मध्ये मी अमेरिकेतल्या मित्राला फोन केला
आणि म्हटलं अरे ज्या अमेरिकेमध्ये 2008 ते 16 8 वर्ष बराक ओबामा अध्यक्ष होते, त्या अमेरिकेमध्ये 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले कसे? ही चूक तुम्ही कशी केली? तुम्हाला म्हटलं जास्त बोलू नकोस, ही चूक तुम्ही 2 वर्षांपूर्वीच केलेली आहे. मी त्याला म्हटलं अरे पण तुमचा देश प्रगत आहे, विकसित आहे, आमचा देश जरा विकसनशील आहे. तो म्हणे तुमचा देश विकसनशील असेल पण तुमच्या देशामध्ये फुले शाहू आंबेडकर आहेत, तुमच्या देशामध्ये गांधी नेहरू आंबेडकर आहेत. हे असतानाही तुम्ही ही चूक का केली? ही चूक करण्याचं एकमेव कारण आहे, मी हे नेहमी सगळ्या भाषणांमध्ये सांगतो, सगळ्यात महत्त्वाचे एकच कारण आहे, ते म्हणजे आपण ढोंगी आहोत. आपण ढोंगी आहोत. आपण स्टेजवर एक बोलतो आणि घरामध्ये गेल्यावर मात्र कुंडली बघत बसतो. जो अहिल्यादेवी होळकरांच्या आंतरजातीय लग्नाच्या अनुषंगानं मुक्ताईच्या आपण उल्लेख करतो, पण किती धनगर आंतरजातीय लग्नासाठी पुढाकार घेतात, हा पण तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आंतरजातीय लग्न किंवा जात सोडणं याच्या अनुषंगानं आपण काहीच फक्त स्टेजवर बोलायचं. मी तुम्हाला गंमत सांगतो, माझ्या इथे टेंभुर्णीमध्ये माझे एक नातेवाईक आहे, तुम्हाला तर सगळंच माहिती असल्यामुळे टेंभुर्णीमध्ये नातेवाईक, त्यांनी मला फोन केला एकदा, म्हणजे संजू जरा घरी आहे, जरा गंभीर प्रकरण आहे, तुझी मदत पाहिजे. मी गेलो, म्हटलं काय झालं? म्हणजे काही नाही, पोरगी प्रेमात पडलेली आहे, कॉलेजमध्ये जाते, प्रेमात पडली. नितीन ढेकळे हसतात आमचे, आता लग्न झालंय, शांत बसा. तेवढे लग्न करायचं म्हणते. म्हटलं मग आता वयात आली आहे, प्रेमात पडले, लग्न करते, वाईट काय? म्हणजे इंटरकास्ट आहे, इंटरकास्ट आहे, तू जरा तिला समजावून सांग, म्हणून तुला बोलवलं. मी म्हटलं बरं. मी गेल्यावर आपलं तिला विचारलं, म्हटलं काय करतो मुलगा? तो चांगला मुलगा, प्राध्यापक आहे. म्हटलं वा, बाकी कसं काय? म्हणे काही नाही, कविता लिहितो. अरे म्हटलं मग मला फारच कौतुक वाटलं. म्हटलं कविता लिहितो? म्हटलं बेस्ट, अजून काय काय प्रोफाईल आहे? असं आहे, लगेच करून टाक म्हटलं. त्या आईने बाहेरनं ऐकलं, तिने दरवाजा उघडला. सालविठ्ठल बघा, सालविठ्ठल हे कल्पना पण सहन होत नाही आमच्या. दरवाजा उघडला, दरवाजा उघडून ती आत आली. मला म्हणे संजू तुला कशाला बोलवलं होतं? मी कंसात तुला सुपारी का दिली होती? तुला सुपारी दिली काय? तू बोलतोयस काय? म्हटलं का हेच माझं मत आहे. ते म्हणे एक लक्षात घे, असं मत स्टेजवर बोलायचं असतं, असं घरात नसतं वागायचं. असं पेपरात लिहायचं असतं, असं घरात नसतं वागायचं. असं टीव्हीवर बोलायचं असतं, घरात नसतं बोलायचं. माझ्या लक्षात आलं की हा ढोंगीपणा हा आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला नागराज मंजुळे माहिती आहे ना? नागराज मंजुळे, मी मूळचा जळवलीचा, पण मी बऱ्यापैकी वाढलो करमाळा तालुक्यामध्ये. माझे वडील शिक्षक असल्यामुळे करमाळा तालुक्यात वाढलो. तर नागराज हा आमचा गाववाला आणि जुना मित्र. तर नागराज मंजुळेला एकदा मी विचारलं, तो लंडनला गेला होता, तर लंडनहून परत आला. त्याला विचारलं, नागराज तू लंडनमध्ये काय काय बघितलंस? लंडनला मी पण गेलो आहे, बाकी सगळ्या देशांना जाणं शक्य नाही झालं. सगळ्या देशांना जाणारा एकच माणूस आपल्याकडे आहे. तर नागराजला मी म्हटलं की तू लंडनमधून परत आलास, तू लंडनमध्ये काय काय बघितलंस? तर तो म्हणे सर मी लंडनमधल्या लोकांना एक प्रश्न विचारला, म्हणजे अशी कुठली शिवी आहे जी दिली की तुम्हाला राग येतो? म्हटलं तू काही विचारतोस? म्हणजे आपल्याकडे असतं ना की ही शिवी चालेल पण ती शिवी नाही चालणार. तसं पण शिवी दिली तर कुठली शिवी चालतच नाही की ही नाहीच म्हणायची. आम्ही तर कोल्हापुरात शिकलोय त्यामुळे कानाचं काही खरं नाही. तर मी म्हटलं बरं मग कुठली शिवी लोकांना आवडत नाही? म्हणजे मी 50 लोकांना विचारलं, 50 पैकी 25 लोकांनी सांगितलं की ही आपल्याकडे शिवीच नाही आहे ना, आपण किती नॉर्मली प्रेमाने लाडानं देतो. हे जे आहे ना, हे दांभिकपण जे आहे ना, या दांभिकपणामुळे आपलं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे की आपल्याकडे वारसा फार मोठा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, वारसा सांगायचं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर समजा वारसा पाळणं शक्य नसेल तर मोठा वारसा सांगू नका. पण जर वारसा मोठा सांगायचा असेल तर त्या वारशाची किंमत चुकवली पाहिजे, तर तो वारसा सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे.
आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगताना, अहिल्यादेवींचा सांगताना वारसा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा वारसा आपल्याला प्राणपणानं सांभाळला पाहिजे, जपला पाहिजे. समारोप करताना तरीही मला पूर्णपणे खात्री आहे, या देशासमोर अनेक प्रश्न आहेत, अनेक आव्हानं असतीलही, पण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की माझा भरोसा इथल्या राजकीय नेत्यांवर नाही, माझा भरोसा इथल्या माध्यमांवर नाही, माझा भरोसा इथल्या उद्योजकांवर नाही, माझा भरोसा आहे सर्वसामान्य माणसांवर. आणि या सर्वसामान्य माणसांना तुम्ही महापुरुषांची ओळख करून देताय अभिजित, ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही फारच मोठं काम करता आहात. कारण आपल्याकडे पूर्वी आपल्याला थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं. आता असतं का थोरांची ओळख? पुस्तक बंद झालं. इतिहास बदलून टाकला. थोरांची ओळख नाहीच आता टीव्ही बघितला की चोरांची ओळख होते. बरं, हे चोर असेल म्हणजे आम्ही पूर्वी बातम्या द्यायचो की यांनी पाकिट चोरलं, आता चोर पक्षच चोरतात. अशा कालावधीमध्ये थोरांची ओळख करून देण्याचं काम तुम्ही करता आहात. हे काम फार थोर आहे. आणि तुम्ही कितीही तुम्हाला आता त्रास झाला तरी सुद्धा येणाऱ्या काळात मात्र तुम्ही काय काम करत होता याची दखल सर्वसामान्य माणसं घेतील. ज्या कालावधीमध्ये कोणीही काही बोलायला तयार नव्हतं तेव्हा थोरांची ओळख करून देण्याचा प्रयत्न अभिजित पाटील करत होते, हे निश्चितपणे नोंदवलं जाईल. मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही जे प्रयत्न करता आहात ते प्रयत्न वाया जाणार नाहीयेत. तुम्ही आपण शेतकरी आहोत, मी पण शेतकरी आहे. आपण एक विश्वास ठेवला पाहिजे, पेरत राहायचं. एखादं पीक जातं, एखाद्या वर्षी भाव येत नाही, आपण पेरणं सोडतो का? आपण पेरत राहायचं. आपण पेरत राहायचं, उगवतो, कधीतरी भाव येतो, कधीतरी तुमच्यासारखा चांगला चेअरमन भेटतो, त्याला भाव पण मिळतो, सगळं होतं. पेरण्याचं काम आपण सोडायचं ना. हे पेरत राहणं खूप महत्वाचं आहे. हे पेरत राहणं, नव्या पिढीपर्यंत पेरत राहणं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नव्या पिढीनं विचारच करू नये, त्यांच्यापर्यंत या माध्यमातून अन्य काही पोहोचूच नये असा प्रयत्न मुद्दाम केला जातोय. पूर्वी काय होतं, बाळ रडत होतं, ग्राईप वॉटर दे त्याला. आता बाळ विचार करतंय, मोबाईल दे त्याला. 3G 4G 5G 6G जिजिरे. मी नेहमी सांगतो, मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबाची भीती वाटते. विचारलं पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे. आणि या सगळ्यांचं हे काम आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणीही असा, तुम्ही कोणीही असा, तुम्हाला प्रश्न विचारता आला पाहिजे. कारण या देशाची मालकी तुमची आणि केवळ तुमची आहे. म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे या सर्वसामान्य माणसांच्या भरवशावर हा देश निश्चितपणे उभा आहे. अहिल्यादेवींचा वारसा घेऊन, ज्या अहिल्यादेवींनी 30 वर्ष तलवार गाजवली, ज्या अहिल्यादेवींनी ज्या कालावधीमध्ये महिलांना राज्य कारभार करणं हे पूर्णपणे मान्य नव्हतं, अशा कालावधीमध्ये, आणि किती दुःख, मगाशी यांनी खूप छान उल्लेख केला म्हणून मी तपशील पुन्हा वाढवले नाहीयेत. पण एखाद्या बाईला तुम्ही कल्पना करा की सासरा जातो, नवरा जातो, मुलगा जातो, निर्वंश झालेली बाई, काय त्याला महत्व आहे आपल्याकडे? अशी महिला सगळं विसरून जाते आणि उभी राहते, ते जपूनच्या पद्धतीने उभी राहते. आणि अगदी आदिवासींपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये घेते आणि सर्वसामान्य माणसांचं हे राज्य आहे हे सांगते. म्हणून मी म्हटलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी असं करून त्यांच्या हातामध्ये पिंड देणं बंद करून तलवार गाजवणारे आमचे सगळ्यात महत्त्वाचे राजकीय नेतृत्व अशा अर्थानं अहिल्यादेवींचा उल्लेख केला पाहिजे. हा सगळा वारसा आपल्याकडे असेल तर सुरेश भटांची माझी लाडकी गझल आहे, मी नेहमी समारोप करताना ती गझल वापरतो. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. आज हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. छान झाले दांभिकांची, मगाशी म्हटल्याप्रमाणे छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी पुढे म्हणतो, आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. पुढे कवी म्हणतो, बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. आणि म्हणून हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. उनका जो फर्ज है अहले सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे. हम मोहब्बत का
अहिल्या देवींचा पैगाम घेऊन मी तुमच्याकरता आलो. अभिजित पाटील या माझ्या फार जवळच्या सन्मित्राकरता आलो आणि मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, अभिजित पाटील यांचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे, उत्तम आहे. फक्त थोरांची ओळख कायम ठेवा, थोरांचा वारसा विसरू नका. आरसा निश्चितपणे बदलेल. तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद आवटे साहेब.